येणारच ना? आणि आजवर कितीतरी वेळा आला बी हाय. हो ग, हो. योग्य वेळी तो येतोच. हा पण म्हणून त्याला शोधायला जाऊ नकस, कारण बाहेर कुठं गावायचं नाही बघ त्यो. तो तुझ्या मनातच हाय बघ. त्याची फकस्त प्रचिती अनुभवायची आणि मनात साठवायची. पोरी, त्याच्या अनुभवात बुडून जा. तुझी समधी दुःख दूर होत्याल बघ. काही झालं ना तरी माझ्या जीवाला उसंत म्हणून नाही. मी इथे चूल घरातच मरणार. सासू काकू, मी आलीये बरं. काही काम असेल तर मला सांगा हा. काळ कोठडीतून तुझी सुटका झाली की काय? आणि त्या तिघी कुठे आहेत ठमकाया? अहो, त्या पुण्य कमवतायत. पुण्य म्हणजे मठात पाठवायला पीठ दळतायत. तुम्ही पण जाता का? हे काहीतरीच काय खूळ लागलं काय तुला? मी कशाला जाऊ तिथे दळायला? माझी काम कोण आटपणार मग इथे? बरं, मग मी काय करू? चुलीत घालायला लाकडं नाही आहेत. काय हाडं घालू माझी? जा लाकडं घेऊन ये. जायचं नाही. सरळ चूल घराची वाट धरायची. आणि एक ध्यानात ठेव, तू रावणात गेलीच नाही. तू या घरातच आहेस. काय? ह्या घरातच आहेस. आई अंबेचा उदो उदो. सासू काकू, मी आलीये बरं. काही काम असेल तर मला सांगा हा. खूळ मला लागलाय की तुला? तू माझ्याकडे अशी बघतेस म्हणजे मी मनातच बोलले असेन. जा लाकडं घेऊन ये चुलीत घालायला. हो, आणते ना. जोगतीण माय म्हणाली ते अगदी खरंय. देव आपल्या मनातच असतो. तसंच तुम्ही दोघंही माझ्या मनात आहात. आज हे लोणी साखर भरवते. ते गोड मानून घ्या हा.